सर्व शेतकऱ्यांसाठी मित्रों आनंदाची बातमी आहे। आज या ठिकाणी बुधवार दिनांक 15 जुलै 2026 पासून राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये आजपासून आपल्या ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळणार आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत की राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, गावांमध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय, तुमच्या भागामध्ये पाऊस झालाय की नाही ते आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो, आज आहे बुधवार दिनांक 15 जुलै 2026। आज या ठिकाणी मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। सोलापूर असेल, सांगली असेल, या ठिकाणी कोल्हापूर, सातारा, पुणे तसेच अहिल्यानगर या संपूर्ण भागामध्ये भाग बदलत आपल्याला दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो। आपण स्क्रीनवरती बघू शकताय सातारा, वडूज, विटा, कराड या ठिकाणी, सांगली असेल, तसेच या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये, जत असेल, आटपाडी, पंढरपूर, सांगोला, सोलापूर या ठिकाणी, इंदापूर, करमाळा, बार्शी, दौंड, राहू तसेच पुणे शहर व आसपासचा परिसर या ठिकाणी, जुन्नर, शिरूर या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो पश्चिम महाराष्ट्राच्या भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारनंतर पाहायला मिळत आहे। तसेच या ठिकाणी मराठवाड्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे मित्रांनो। बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये मित्रांनो दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान आपल्याला मुसळधार ते अति मुसळधार स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळतोय। आपण स्क्रीनवरती बघू शकता या ठिकाणी बीड शहर व आसपासच्या परिसरामध्ये, तसेच माजलगाव असेल, वडवणी असेल, परळी या ठिकाणी, धारूर, भूम, परांडा, वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूर तसेच लातूर, औसा या ठिकाणी, निलंगा या संपूर्ण भागामध्ये मित्रांनो भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे। जालना जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा जोर वाढलेला आहे। या ठिकाणी नांदेड जिल्ह्यामध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर मराठवाड्याचा आता विचार केला तर मराठवाड्याच्या 8ही जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम तर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये देखील मित्रांनो कालच्या तुलनेमध्ये या ठिकाणी पाऊस आज आपल्याला वाढलेला पाहायला मिळतोय। विदर्भामध्ये नागपूर असेल, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यामध्ये आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। अमरावती असेल, बुलढाणा, अकोला या जिल्ह्यामध्ये देखील आपल्या यवतमाळ, वाशिम या ठिकाणी सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पाहायला मिळतोय। लोणार, वाशिम या ठिकाणी, कारंजा, पुसद, अकोला या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। अकोट असेल, अचलपूर असेल या ठिकाणी, वर्धा जिल्ह्यामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे। नागपूर शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस आज आपल्याला पाहायला मिळतोय। एकंदरीत मित्रांनो विदर्भामध्ये देखील पावसाचा जोर आपल्याला वाढलेला पाहायला मिळत आहे। मित्रांनो या ठिकाणी खानदेश मध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। जळगाव असेल, नंदुरबार, धुळे या ठिकाणी, साक्री या भागामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मालेगाव शहर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे। मनमाड, नाशिक, इगतपुरी या ठिकाणी, त्रिंबक या संपूर्ण भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच मित्रांनो मुंबई, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये, या भागामध्ये देखील कोकणपट्टीच्या या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे। समुद्र किनारपट्टीच्या सर्वच भागामध्ये मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आज आपल्याला दुपारनंतर व रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळते। एकंदरीत मित्रांनो आज 15 जुलै 2026 चा संपूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। हवामानामध्ये अचानक बदल होत असतात मित्रांनो। आपण आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो। धन्यवाद।